ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी मोटिवेशन घेऊन आलेली आहे. कारण बऱ्याचदा भरपूर गोष्टींवर आपले व्हिडिओ झालेले आहेत. खूप सारं डिटेलिंग आपल्या व्हिडिओमध्ये असतं. तुमच्या सगळ्यांच्या कमेंटही असतात, की "ताई खूप छान तुम्ही व्हिडिओ बनवलेला आहे." तुमचे व्हिडिओ बनवून आम्ही जे ब्लाउज शिवलेले आहेत, ते आमच्या कस्टमरना खूप छान बसलेले आहेत आणि तुमच्या सर्वांचे जे कमेंट तुम्ही मला टाकता, त्यासुद्धा मी माझ्या पोस्टमध्ये अपलोड केलेल्या असतात. त्यासुद्धा तुम्ही बघू शकता, की आपल्या मेथडनी जे पण कस्टमर आहेत किंवा जे पण आपले व्ह्यूअर्स आहेत, ते ब्लाउज कटिंग आणि स्टिचिंग करतात, त्यांचं परफेक्शन खूपच छान आहे. त्यामुळे जर तुम्हालाही आपला हा फ्री बेसिक ब्लाउज मास्टर क्लास करायचा असेल आणि हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे ते ऑलवरती सेट करून ठेवा, की जेणेकरून जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल. तर आज आपण हा विषय घेतलेला आहे म्हणजे काही तुमचे प्रश्न आहेत म्हणा किंवा त्यातूनच तुम्हाला मोटिव्हेशन मिळेल, की आपणही यापेक्षा वेगळे नाही आहोत. कारण बऱ्याचदा तुमच्या सगळ्यांच्या खूपदा कमेंट असतात, की "ताई आम्ही एक ब्लाउज शिवायला घेतो, तोच आमचा 2-2, 3-3 दिवस सुद्धा होत नाही." स्टार्टिंग पिरियडमध्ये सगळ्यांनाच या गोष्टींना सामोरं जावं लागतं. पहिल्या वेळेला शिकत असताना म्हणा किंवा स्टार्टिंग पिरियडमध्ये 1 दिवसामध्ये आपला एक ब्लाउजसुद्धा होत नाही. हे माझ्या बाबतीतही तेच झालेलं होतं. पण जसं तुम्हाला वाटते, की बाबा आपल्याला ब्लाउज फास्ट यायला पाहिजे किंवा 1 दिवसामध्ये आपण सुद्धा भरपूर सारे ब्लाउज शिवले पाहिजेत असं वाटत असेल, तर त्यासाठी आजपासूनच प्रॅक्टिसला घ्या. प्रॅक्टिस असल्याशिवाय तुम्हाला या गोष्टी येणं शक्य नाही. कुठलाही शॉर्टकट यामध्ये घेता येत नाही. तुम्हाला ब्लाउज जर खूप सारे ब्लाउज 1 दिवसामध्ये कंप्लीट करायचे असतील, तर यासाठी हळू स्पीड वाढवणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही काय करू शकता हेच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्हा सगळ्यांना जर हा व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला, तर लाईक जरूर करायचा आहे. कारण व्हिडिओ सगळा बघितला जातो, पण लाईक मात्र करायला विसरून जातात. असं का करायचं? एवढ्या छान काहीतरी आपल्याला माहिती मिळालेली आहे, काहीतरी नवीन आपल्याला शिकायला मिळालेलं आहे, असं जर वाटत असेल तरच लाईक करा जरूर. ओके? तर चला आता आपण व्हिडिओला बघूया. तर कशा पद्धतीनं आपण स्पीड वाढवायचा? तर स्पीड वाढवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपण आपल्या मशीनच्या कामासाठी किती वाजता आपल्या मशीनवरती येतोय. तर सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट करायची आहे, सकाळी जर आपली लहान मुलंही आहेत, माझ्याकडेही लहान मुलं आहेत, तुमच्यासुद्धा बऱ्याच जणींच्या कमेंट असतात, की "ताई आमची लहान मुलं आहेत, घरात एकत्र कुटुंब आहे किंवा सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी करून द्याव्या लागतात आणि मग मिळालेल्या वेळेमध्ये शिवण करायचं असतं." तर हे सगळ्यांच्या बाबतीत काही कमी जास्त प्रमाणात सेमच असतं. त्याच्यामुळे आपण काही जगापेक्षा वेगळे आहोत किंवा आपल्याच वाट्याला या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत, मग यातून आम्ही कसा वेळ काढू? असं करून नाही चालत. सगळ्यांसाठी सेमच असतात. प्रत्येक फक्त काही त्याची फ्रिक्वेन्सी कमी जास्त असू शकते. पण जे सक्सेस होतात, जे काही आता मी एवढे ब्लाउज शिवते किंवा अजूनही माझ्यासारख्या बऱ्याच मैत्रिणी आहेत, ज्या दिवसाला खूप सारं शिवण करत असतात, ज्या व्हिडिओ टाकतही असतील, ज्या व्हिडिओ टाकतही नसतील, पण त्यासुद्धा काम करतात ना. मग त्या काही पहिल्याच दिवसापासून असं एवढ्या प्रकाराने काम करू लागल्या का? नाही ना. त्याच्यासाठी त्यांनी सुद्धा खूप सारी प्रॅक्टिस केलेली आहे आणि त्यानंतर त्या या लेव्हलपर्यंत पोहोचलेल्या आहेत. तुम्हाला सुद्धा ह्या लेव्हलपर्यंत पोहोचायचं असेल, तर प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हे गणित डोक्यात फिक्स बसवून घ्या आणि याच्यासाठी तुम्हाला आपल्या कामाचं नियोजन असं ठेवायचं आहे, की एकतर आपल्याला मेन म्हणजे जर तुमचा वेळ सोशल मीडियावर जास्त जातो आहे असं वाटत असेल, तर तिथला वेळ तुम्ही वाचवायचा आहे आणि इकडे आपल्या कामामध्ये द्यायचा आहे, की जेणेकरून जास्तीत जास्त आपलं शिवण झालं पाहिजे. आणि बघा मी तुम्हाला मागे पण एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं, की व्हिडिओ बघत-बघत किंवा एकाच वेळेला जर 2 कामं तुम्ही करत असाल, तर तुमचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते 2 ठिकाणी विभागलं जाणार आहे आणि त्याच्यामुळे मग कामाला वेळ लागतो. मेंदू आपला एक कामच म्हणजे एका वेळेला एक काम करण्यामध्ये जे कौशल्य असतं किंवा जे कॉन्सन्ट्रेटने काम केल्यानंतर जेवढ्या वेळेमध्ये कंप्लीट व्हायला पाहिजे त्याच्यापेक्षाही अगोदर ते कंप्लीट करण्यासाठी त्याचे प्रयत्न चालू असतात. पण जर आपण मेंदूला एकाच वेळेला 2 कामं दिली, तर हे काम आणि ते काम या दोन्हींच्या गोष्टींमधला त्यातला
साम्यता किंवा त्या गोष्टींमध्ये काय द्यायला पाहिजे आहे, हे समजून घेऊन मग मेंदूला त्या गोष्टी कराव्या लागतात. आणि यामध्ये आपला मेंदूही थकतो, आपणही थकतो आणि कामही प्रॉपर होत नाहीत. मग यासाठी एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते, की तुम्हाला जर काम करायचं आहे, तर कुठलंही काम घ्या. मग तुम्ही स्वयंपाक करत असाल, कपडे धुत असाल, अजून काही तुमची कामं असतील, तर जे काम करताय ना, त्यावेळेला तेच काम करा. याच्यामुळे होतं कसं, की आता समजा तुम्ही कपडे धुवायला घेतलात, तर कपडे धुत असताना फक्त कपडे धुण्याचाच डोक्यात विचार ठेवा. ते काम करत असताना मग हे केल्यानंतर मला असं करायचंय, मला तसं करायचंय, या गोष्टींकडे लक्ष न देता फक्त कपडे धुण्यामध्ये ते याकडेच लक्ष द्या. आता तुम्ही स्वयंपाक करायला आलात, तर स्वयंपाकात असताना स्वयंपाकातल्याच गोष्टींकडे लक्ष द्या. हे झाल्यानंतर आपल्याला कुठलं काम करायचं आहे? अगोदर चपाती करायची आहेत, की भाजी टाकायची आहे? का कुकर लावायचा आहे? का वरण करायचं आहे? आज भाजी कुठली करायची आहे? आमटी कोणती करायची आहे? या गोष्टींमध्येच मेंदूला ठेवा. जेणेकरून काय होतं, की त्या गोष्टी कशा नियोजनबद्ध लावायच्या हे मेंदू ठरवतो किंवा आपण त्याला इन्स्ट्रक्शन देऊ शकतो, की अगोदर हे करूयात, मग हे करूया, नंतर हे करूया. म्हणजे किचनमध्ये गेल्यानंतर कोणतं काम अगोदर केल्या, की आपल्याला सोयीस्कर होणार आहे, हे मेंदूला अगोदर इन्स्ट्रक्शन्स देऊन ठेवू शकतो, की कसं? बघा, आता स्वयंपाकाला आपण जातोय, तर जर कणिक अगोदर भिजवून ठेवली, तर आपण भाजीची तयारी करून घेऊन कुकर लावेपर्यंत कणिकसुद्धा भिजून तयार होते. म्हणजे कणिक आपण मळल्या-मळल्या चपाती करायला घेतली, तर तिच्या चपात्या चांगल्या होत नाहीत. मग कसं नियोजन लावायचं? किचनमध्ये गेल्याबरोबर सगळ्यात अगोदर चपातीसाठी कणिक भिजवून ठेवायची, तिला पॅक करून ठेवायचं आणि त्यानंतर भाजीची तयारी करायला घ्यायची किंवा भाजीची तयारी करायला घेण्या अगोदर कुकर लावायचा, की जेणेकरून कुकरच्या शिट्ट्या होऊन आपली भाजीची तयारी होऊन म्हणजे भाजी जर चिरायची असेल, तर भाजीसाठी आपल्याला समजा भेंडीची भाजी आहे, तर त्यासाठी कांदा, टोमॅटो चिरून, आलं लसूण पेस्ट करून घेईपर्यंत आणि भेंडी चिरून होईपर्यंत आपला कुकर शिट्ट्या होऊन तो थंडही होऊ शकतो. अशा पद्धतीनं नियोजन केलं तर आता आपली पहिला आपण चपातीची कणिक भिजवून घेतली, त्यानंतर कुकर लावला. कुकर लावून आपण भाजीची तयारी केली. आता आपण पुन्हा काय केलं, एकतर तुम्ही आता भाजी टाकली. भाजी टाकल्यानंतर भाजी शिजेपर्यंत आपल्या चपात्या लाटून होतात आणि भाजूनही होतात. म्हणजे अशा पद्धतीनं हे आपलं जर नियोजन केलं, तर कमी वेळेमध्ये आपला स्वयंपाक पण होतो आणि आपलं कामही वाचतं. वेळही वाचतो. तर अशा पद्धतीनं शिवणमध्ये सुद्धा आपण कसं नियोजन करायचं हे आपणच ठरवावं लागतं. कारण जर नियोजन केलं नाही, तर मग खूपच वेळ आपला इकडे-तिकडे जातो. कधी एखादा व्हिडिओ बघायचा आहे म्हणून आपण मोबाईल घेतो आणि पुन्हा अर्धा, पाऊण तास, 1 तास कसा जातो हेही कळत नाही. आणि वेळ निघून गेल्यानंतर आपल्याला वाटतं, की "अरे, या वेळेमध्ये मी दुसरं काहीतरी केलं असतं किंवा करू शकले असते." पण त्यावेळेला बोलून काहीच फायदा नसतो. वेळ निघून गेलेला असतो आणि मग आपली पण चिड होते. मग तो चिड आपल्या स्वयंपाकावर निघते, मग मुलांवर निघते, मग पुन्हा मुलांमध्ये चिड आपल्यामध्येही चिड मग या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील, तर आपण आपल्या वेळेचं नियोजन कसं केलं गेलं पाहिजे, हे आज मी तुम्हाला थोडक्यात सांगते. सगळ्यात अगोदर तर दररोज सकाळी उठल्यानंतर आपल्याला आपण दिवसभरात काय करणार आहोत, याचं थोडंसं नियोजन करायचं. उठल्याबरोबर मोबाईल अजिबात घ्यायचा नाही. कुठलेही नोटिफिकेशन बघण्यासाठी पण नको आणि काही करायलाही नको. सकाळी उठल्यानंतर 1 तास हे आपण आपल्या कामाचं म्हणजे मोबाईल न घेता आपलं काम काय आहे त्यावर कॉन्सन्ट्रेटनी करायचं आहे. तर पहिली गोष्ट करायची आहे तुम्हाला सकाळी उठल्यानंतर एक 3 कामं तुम्ही स्वतःच्या वहीमध्ये लिहून ठेवायची आहेत. एक छोटीशी वही घ्या, डायरी घ्या, ज्याच्यामध्ये तुम्ही लिहायचे आहेत. तर ती कामं कोणती आहेत हे आपल्या दररोजच्या कामाव्यतिरिक्त असली पाहिजेत. आता दररोजची कामं म्हणजे काय? आपण गृहिणी आहोत, बरोबर? आणि गृहिणी म्हणजे आपलं दररोजचं घरातलं काय काम आहे? स्वयंपाक करणं, कपडे, भांडी, लादी पुसणं, ही सगळी आपली घरातली कामं आहेत. ही कामं आपलं रेग्युलर कामं झाली. या कामाव्यतिरिक्त आपली 3 कामं आपण लिहून ठेवायची आहेत, की आजच्या दिवसामध्ये ही 3 कामं मी करणारच आहे. कळलं? मग ती तुमच्या शिवण संदर्भातील असतील किंवा बाहेर मार्केटमध्ये जाऊन तुम्हाला काही घेऊन यायचं असेल किंवा अजून काही स्पेशल कामं आहेत, की जी 3 कामं तुम्हाला लिहून ठेवायची आहेत, आपल्या रेग्युलर कामाव्यतिरिक्त. मग ही 3 कामं तुमची होतायत का दिवसभरात हे तुम्ही कॉन्सन्ट्रेटनी बघायचं आहे. दररोज ही सवय लावून घ्या आणि 21 दिवस याचा फॉलोअप घ्या. बघा तुमच्या दररोजच्या
या एका सवयीमुळे तुमचं कामाचं नियोजन किती बदललेलं असणार आहे. कारण मी सुद्धा याच पद्धतीनं करते आणि याच्यात मला खूप छान रिझल्ट आलेला आहे, म्हणून मी तुम्हाला ही पद्धत सांगत आहे. मी सुद्धा उठल्यानंतर एक छोटी डायरी घातलेली आहे. त्याच्यामध्ये लिहून ठेवते, की आज मला किती ब्लाउज कंप्लीट करायचे आहेत, किती ड्रेस अल्टर करायचे आहेत आणि आज कुठे बाहेर जाऊन मला काही घेऊन यायचं आहे का? किंवा किती साड्या फॉल लावायच्या आहेत. हे माझं कामातलं रुटीनचं आहे. कामाच्या रुटीनमधले काही म्हणजे काय म्हणू आपण त्याला, की आज मला एवढं बनवायचं आहे किंवा मी एवढं बनवणार आहे. समजा आज मी 4 ब्लाउज बनवणार आहे, तर मला 4 ब्लाउज कंप्लीट होतील का आज? याचा मला अंदाज अगोदर घ्यायचा आहे स्वतःच्या बाबतीत, की मी एवढं करू शकेन का? आणि जर मी 4 ब्लाउज कंप्लीट करते, तर मग दुसऱ्या दिवशी मी काय करते, की 4 ब्लाउज बरोबर 1 साडी फॉल बिडिंग झाली पाहिजे. असं दररोज 1 टास्क वाढवून घ्यायचा स्वतःला. असं करत-करत जर तुम्ही गेलात, तर तुम्ही स्वतःलाही एकदम जर तुम्ही म्हणालात, की माझे आज 6-7 ब्लाउज कंप्लीट होतील का? किंवा मी करेन म्हणून असा टास्क स्वतःला घेतला, तर तो चालणार नाही. आपण स्वतःला असा टास्क द्यायचा आहे, की तो आपण कंप्लीट करू शकणार आहे. आणि सुरुवातीला तुम्ही खूप छोटे-छोटे टास्क घ्यायचे आहेत. म्हणजे की आज मी बाही जोडून बघेन किंवा आज मी फुगाबाही बनवेन किंवा आज मी कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग करेन किंवा आज एखादा नवीन कुठला पॅटर्न चालू आहे त्याच्यावरती काहीतरी नवीन असेल तर त्याच्यावरची प्रॅक्टिस करेन. असे छोटे-छोटे 2-3 टास्क तुम्ही स्वतःला घ्यायचे आहेत आणि यातून मग तुम्ही हळू-हळू आज मी 2 ब्लाउज कंप्लीट करेन, 1 साडी फॉल बिडिंग करेन, असे टास्क लावून घ्या. दररोज झोपायच्या अगोदर हे टास्क आपले कंप्लीट झालेत का हे पाहायचं आहे. याच्यामुळे खरंच खूप फरक पडतो आणि आपल्याला एक डिसिप्लिन लागायला सुद्धा मदत होते आणि या सवयीमुळे काय होतं, की आपण आपला वेळसुद्धा इकडे-तिकडे मग घालवत नाही. हां, आज माझं हे राहिलेलं आहे किंवा वाजले घड्याळात किती 4 वाजायला आले. मग त्या लिस्टमध्ये आपले किती गोष्टी कंप्लीट झालेल्या आहेत. कंप्लीट होतील गोष्टी तशा मी टिक करत जाते आणि 1-2 वेळा चेक पण करते मध्ये-मध्ये, की जे टिक केलेलं आहे तेवढं खरंच कंप्लीट झालंय का? आणि झालं नसेल तर मग बाकीच्या गोष्टी दुर्लक्षित केल्या जातात आणि कॉन्सन्ट्रेशन लेव्हल वाढते आपली, की आज आपण हे ठरवलंय तर मग हे अजून इतकं झालेलं नाहीये. तर आपल्याकडे 2 तास राहिलेत. 2 तासामध्ये आपल्याला हे एवढं कव्हर करायचं आहे. तर काय केलं गेलं पाहिजे? अशा पद्धतीने मग आपलं नियोजन चालू होतं. त्यामुळे आपले कामही वाढतं आणि कामातला दर्जाही वाढतो. आपला वेळ इकडे-तिकडे जात नाही. कॉन्सन्ट्रेशन लेव्हल खरोखर खूप वाढते. जरूर तुम्ही ही गोष्ट स्वतः अनुभवून बघा आणि तुम्हाला काय रिझल्ट आला हे 21 दिवसाचं चॅलेंज घ्या आणि करून बघा आणि 21 दिवसानंतर तुम्ही या व्हिडिओवरती येऊन मला कमेंट करायची आहे, की तुम्हाला या पद्धतीने काम करून काही फरक जाणवला का? किंवा काही सुधारणा झाली का तुमच्यामध्ये? सांगायला जरूर विसरायचं नाही. कारण मी हा स्वतः अनुभव घेतलेला आहे आणि हा अनुभव तुम्हा सगळ्यांना उपयोगी पडावा याच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमधून तुम्हाला थोडं जरी काही शिकायला मिळालं आहे असं वाटत असेल, तर जरूर या व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि छानशी कमेंट करायची आहे. आणि 21 दिवसानंतर अजून एक कमेंट तुम्ही करायची आहे या व्हिडिओवरती येऊन. जो काही तुमचा अनुभव तुम्हाला आला असेल, तो तुम्ही यामध्ये कमेंट करायचा आहे. असं नाही, की मी म्हणते म्हणून तुम्हाला चांगलाच अनुभव आला. तुमचा जो अनुभव आला असेल, तो कमेंट करायचा आहे. ओके. बाय.